मृदुगंध या इंदिरा संत यांच्या ललित लेखसंग्रहातून झरा आठवणींचा. आम्ही तवंदीला होतो तेव्हा रिकामपणामुळे खूप पहाटे उठून देवापुढे भूपाळी, कराग्रे वगैरे म्हणायचे. पण गाईचे दूध धारा काढताच प्यायचे आणि सोप्यात आप्पांच्याशी अभ्यासाला बसायचे. तो एक पसाराच, अभ्यास वाटायचाच नाही. कुणी पाढे, कुणी वाचन, कुणी कविता, कुणी लेखन, कुणी गणित, मनाला येईल ते मनापासून करत राहायचे. सत्यप्पाने गुरे पाण्यासाठी चरण्यासाठी सोडली की पसारा आवरायचा. मग आम्ही आणि आमचा वेळ, निदान माझा. गुरे निघाली की मीही विहिरीवर निघायची. एक छोटीशी कळशी, परकर पोलके घेऊन निघायचे. बरोबर तारा, माझी मावस बहीण, असायची. घरापासून खाली अर्ध्या डोंगरावर विहीर होती. पूर्वी ही विहीर जमिनीसरशीच होती, पण माझ्या वडिलांनी तिला चारी बाजूंनी दगडी भिंत बांधून एका बाजूला 4 गडगडे लावले होते. धुण्यासाठी आणि गुरांसाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केली होती. विहिरीला तळातून झरा नव्हता. पाण्याच्या पातळीवर 4 हात उंचावर एका गोमुखातून धो धो झरा कोसळत असे. त्याला कधी मी बारीक झालेला पाहिला नाही. गुरांची फार गर्दी असायची म्हणून सत्यप्पा घरूनच 2 बादल्या दोर घेऊन निघायचा. पाणी ओढून बाजूला उभ्या राहिलेल्या गुरांसमोर बादल्या भरून ठेवायचा. शीळ घालत राहायचा. ती सुखात पाणी प्यायची. तेवढ्या वेळात मीही कळशी लखलखीत घासून तिने पाणी भडाभडा अंगावर ओतून घेत असे. सहसा पाटलीनी मला कधी पाणी ओढू देत नसत. मग कपडे बदलून विहिरीखाली आबांनी मुद्दाम केलेल्या फुलबागेतून त्यांनी दिलेला फुलांचा, कर्दळीचा पानांचा पुडा घेऊन यायचा. कळशी कुणाकडून तरी झऱ्याला लावून भरून घ्यायची. कपडे धुवायचे आणि गुरांमागोमाग काखेत कळशी, खांद्यावर पिळे, हातात पुडा अशा आम्ही दोघींनी हळूहळू चढत घरी यायचे. पाणी आणले की अगोदर देवपूजेचा तांब्या भरायचा. मग जरा दम खाऊन पूजेची तयारी करायची. एका तबकात पांढरी लाल फुले, दुर्वा, बेलपत्रे, तुळशी यांचे ढीग मांडायचे. दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडायचे. त्यात गंध उगाळणे हे माझे फार आवडते काम. काकांना पूजेसाठी गंधाची चांगली सुपारी एवढी गोळी लागायची. पण मला कंटाळा यायचा नाही. चंदनाचे खोड फार जून आणि सुगंधी असायचे. गोळी करताना तळहाताला चंदन लागायचे. त्याचा हात न धुता सारखा हाताचा वास घ्यायची सवय मला लागली होती. हे एवढे काम झाले की मग जेवायला हाक मारेपर्यंत शेजारी आबांच्या काकूकडे मुक्काम. तिथे त्या मला रांगोळी शिकवायच्या, चिंध्यांची भावली करायला शिकवायच्या. त्या बाहेर असल्या की आमच्या दोघींचा मुक्काम सोप्यात. रांगोळीची दगडी मध्ये घेऊन बसायचे. 5 ठिपक्यांचे कासव, 7 ठिपक्यांची कोयरी, जोड कोयरी, 13 ठिपक्यांची चेंडूफळी, 11 ठिपक्यांचे ज्ञानकमळ, 29 ठिपक्यांच्या गालीच्या. किती ना किती मी शिकले. ठिपक्यांतून जाणाऱ्या वळणदार रेषांचे मला भारी आकर्षण वाटे. शिकून कंटाळा आला की त्या पांढऱ्या झालेल्या भुईवर पोतेरे फिरवावे लागे. नाहीतर आबा खेकसत, मामलेदाराची मुलगी तू का पोतेरे घालणारेस? त्यावेळी भातुकली हा एक आमचा आवडता प्रकल्प असायचा. तिची तयारी आम्ही नेहमीच करत असू. आई वेळी चूल करण्यात फार कुशल होती. नेहमी तिला कुणाची सांगणी येत. 1.5 महिन्याने न्हाणीघराच्या पडवीत 3-4 पाटांवर तिचे चूलकाम सुरू असे.
मीही तेव्हा तिला माती मळून देण्यात मदत करता करता कपाच्या आकारा एवढा चुला, शेगडी असे तिच्याकडून घालायला शिकले. शेगडीतील जाळी म्हणून तुरकाट्या मी वापरत असे. अशा 5-6 चुली शेगड्या करून गोठ्यातील कोनाड्यात ठेवलेल्या असत. मधून मधून त्या मातीच्या पोताऱ्याने सारवाव्या लागत. मग मी अन तारा याच वेळी मातीची पातेली, तपेली, भांडी, तांबे, पोळपाट लाटणे, तवा हेही करून कोनाड्यात मांडत असू. हे सगळे शिल्प आम्हाला भातुकलीच्या वेळेला उपयोगी पडावे म्हणून करायचे. भातुकलीत मुख्य म्हणजे बाहुली. आईकडे एक औषधासाठी म्हणून वीटभर उंचीची चंदनाची बाहुली होती. ती मी खेळताना मागून घेत असे. त्या बाहुलीची खेळातील भूमिका तान्ह्या बाळाची. आबांच्या काकूकडून मी चिंध्यांच्या बाहुल्या करायला शिकले. 1.5 वीत चौकोनी कापड घेऊन त्यात मधोमध लिंबा एवढा चिंध्यांचा गोळा ठेवायचा आणि त्याभोवती कापड गच्च बसवून गळ्याला चिंधीने घट्ट बांधायचे. हे बाहुलीचे डोके. मग एक बारीक काडी कापडातून खुपसून तिच्या भोवती खूप चिंध्या गुंडाळायच्या, मानेपासून पायापर्यंत आकार येईपर्यंत. मग पसरलेले हात दिसतील एवढ्या लांबीची बारीक काडी घेऊन ती मानेखाली आडवी खुपसून तिलाही चिंध्या गुंडाळायच्या. मग आप्पा तांबड्या काळ्या शाईने बाहुलीला नाक, डोळे, तोंड काढून देत. पुरुष बाहुला करायचा तर डोक्यावर काळ्या शाईचे बारीक फराटे ओढत. स्त्री बाहुली करायची तर मी लांब असा काळा दोरा घेऊन त्याचे 1.5 बोट लांब तुकडे करी आणि कपाळाच्या महिरपीला धरून ते डोक्यावर टाचत असे. काळेभोर डोके झाले की मग मागच्या दोऱ्याचे 3 पेड करून छान वेणी घालत. पुरुष बाहुल्याला काळ्या केसांची शेंडी लावत असे. मग आबांच्या काकू आपले गाठोडे सोडून त्यातून खणाच्या पांढऱ्या कापडाच्या पट्ट्या काढून बाहुलीला पदर वगैरेची छान साडी नेसवत. पदर उजव्या खांद्यावरून कमरेकडे उभा खोचून देत. पुरुषाला पांढरी लुंगी आणि खांद्यावरून पांढरे उपरणे टाचून देत. खेळासाठी मधून मधून अशा बाहुल्या आम्हाला करून ठेवाव्या लागत. या उद्योगात किती छान वेळ जात असे. गोठ्यातच 4 पाट मांडून 2 घरे करायची, खेळ मांडायचा आणि भातुकली सुरू व्हायची. खेळातील खाणे, गुळपीठ देखील आम्हीच करायचे. सोप्यातल्या पोत्यातील शेंगा बचकुलं घालून शेरभर काढून घेऊन सोलायच्या. जिन्याखालील डब्यातला मोठा गुळाचा खडा आणून फेडायचा. परड्यातील कोवळी वाळके, आंबोशीच्या वेलीवरच्या पसाभर बारीक भेंड्या असे कायबाय असायचे. कधी काकूही सामील व्हायच्या. त्यांचे काम म्हणजे खरोखरच्या न्हाणीघरात पायावर बाहुली घेऊन तिला न्हाऊ घालणे, पुसणे, फडके गुंडाळून झोपावणे. बाळबाळंतीण झोपली की आम्ही जेवायला बसत असू. जेवणासाठी मी 4 पाने टाचून सुरेख पत्रावळी तयार करत असे. ही पाने आबांना चोरून काकू मला आणून देत. जेवण झाले की भातुकली संपली पण इतकी रंगायची. पण केव्हा काका बाजार निमित्ताने निपाणीला जातील तेव्हा. महिन्यातून एकदा असे आम्हाला खेळायला मिळे आणि आमचा हा प्रकल्प पूर्ण होत असे. रिकाम्या वेळात माझे असेच 2 उद्योग चालत. माझी कार्यशाळा म्हणजे गोठा. आवडता आणि नेहमीचा खेळ म्हणजे घाटांच्या माळा करायच्या. घाट सोलायचे, चोया मापून एकसारख्या करायच्या, भेंडाचे अर्ध्या इंचाचे तुकडे करायचे आणि एका बाजूला टोचून कडे तयार करायचे. याच कड्यात दुसरी चोय गुंतवून अशी कड्याची मोठी माळ करायची. गोठ्यात खुंट्या खूप. त्यांना खिडकीला, दाराला या माळा छान सारख्या लावायच्या.
कधी गुरांच्या गळ्यात शिंगात अडकवायच्या. तसाच दुसरा उद्योग म्हणजे घाटांची बैलगाडी करायची. भेंडे चोया मापून घ्यायच्या, नीट लांबीने टोचून गाडी करायची. तळाला जवळजवळ चोया खोचून जाळी करायची. लांबीच्या बाजूला बेंडांना हलक्या हाताने कमानदार चोया सवारी करायची. जू दांडा भेंडे टोचून करायचे. चाके मात्र मला जमत नसत. ती मग तवनापाची मुलगी मैनी मला करून द्यायची. अशी सुरेख गाडी खेळात आम्ही यल्लम्माला, ज्योतिबाला, नरसोबाच्या वाडीला नेत असू. मग कोनाड्यात ठेवायची. हा गोठा म्हणजे माझी आर्ट गॅलरीच होती जशी काही. त्या बाजूला गेले की सगळे कोनाडे बघून यायला हौस वाटायची. नागपंचमी पोळा हे सण तर आम्हाला वर्षभर पुरायचे. कणंगल्याचा कुंभार दरवर्षी मातीचा नाग बैलजोडी आणून द्यायचा. पण भागूबाईच्या मदतीने गोठ्यात माझा उद्योग चालू असे. तिने शेतातील चिकण माती आणायची. मग ती कुटून मऊ गोळा करून तिचे ताटली एवढ्या वेटोळ्याचे आणि तळहाता एवढ्या फणांचे नाग नागिण 4 पिल्ले असे कुटुंब तयार करून पाटावर मांडायचे आणि त्याची मी ताईने पूजा करायची. पण ते बोलवायचे नाहीत, तर त्यांची स्थापना आर्ट गॅलरीत करायची. मला बैलजोडी फार छान जमत असे. मानेखालची पोळी आणि वशिंड जमणे जरा अवघड, पण मी ते छान वळणदार करत असे. शेपटी वळणदार करून पाठीवर टेकवत असे आणि बैल 1.5 वीत उंचीचे तयार झाले की मातीच्या लहान लहान टिकल्या शिंगांभोवती मानेभोवती पाठीवर चिकटवून त्यांना सुंदर शिंगारत असे आणि नेहमीप्रमाणे कुंभाराचे बैल बोलवायचे आणि माझे गोठ्यात कोनाड्यात त्यांना चिरा वगैरे गेल्या की पुन्हा मोडून माती भिजवून परत मूर्ती करणे हा एक छंदच. दिवाळीच्या वेळच्या पांडवांनी आणि गौडवाड्याने तर गोठ्यात एक अंकणच भरे. हे सर्व शेणाचे शिल्प, पण करताना घाण वाटत नसे. भागूबाई पांडव करून झेंडू टोचून ठेवायची. ताक करणारी गवळण, बाजारात दही दूध विकायला निघालेली गवळण, झाडात अडकलेला बाळकृष्ण, त्याची उखळी, पुतना मावशीला पिणारा बाळकृष्ण, हे सर्व मी व ताईने करायचे. पुतना मावशी करताना हसूच यायचे आणि उताण्या पडलेल्या तिला बाळ लुचताना दाखवायचे. म्हणजे काकूसकट सगळ्यांचा हशा सुरू व्हायचा. पण हे शिल्प ठेवायचे नाही. दिवाळी संपली की संपले. असेच मिळतील त्या फुलांचे दागिने करायची मला आवड होती. दर एकादशी शिवरात्रीला वडेर आजोबा ग्रामदेवतांना एकादशनी करायला यायची. त्यांना गुरव टोपलीभर पांढरी फुले आणून द्यायचा. मी मग देवळात जात असे. चाफ्याच्या कुड्या करून त्या 4 बाजूला येतील अशा दोरात ओवून तो चौपदरी हार मी आजोबांना देई. ते तो महादेवाच्या पिंडीभोवती शेल्यासारखा घालत आणि माझे कौतुक करत. इतके की पूजा झाल्यावर मला महिम न म्हणायला सांगायला विसरत. वेशीच्या डाव्या हाताला खडकाळ चढ होता. त्यावर खूप निवडुंग होते आणि पांधीला तर घाणेरीची झाडे. शेतात जाताना निवडुंगाची सुकलेली फुले आणि घाणेरीचे तुरे ओचात घेऊन जायचे. खोपीत बसून मी, ताई, तारा दागिने करत असू. निवडुंगाच्या फुलाच्या पाकळ्या सोडवायच्या. मग आत गुळसर लाल रंगाचे केशर दिसे. त्याच्या मधोमध एक पिवळा दांडा असे. तो हळूच मुळासकट उपटून उलट्या बाजूने वाटीच्या छिद्रात खोचायचा. या दांड्याच्या टोकाला चिकट गोळी असे. ती गोळी कानाच्या पाळीला चिकटली की इतके सुंदर झुबे
मान वर करून हलवताना मजा वाटायची. घाणेरीची फुले देठासह वेणीच्या प्रत्येक खोबणीत खोचायची आणि ती लवंगांसारखी फुले सुटी करून एकात एक खोचून लांब माळा करून भांगात, कपाळावर बिंदी बीजवरा अडकवायचा. हे सगळे सजवून झाले की ताई तर इतकी छान दिसायची. हे सर्व उद्योग मला त्यावेळी किती आनंद द्यायचे. आताही अभ्यासाच्या आठवणी हरवून गेल्या आहेत, पण या उद्योगाच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. या सगळ्या उद्योगांनी मला एक मोठा नजराणा दिला. निसर्गातील, परिसरातील लावण्ये नि तपशील यांची गोडी लावली. जेव्हा जेव्हा मी काही तयार केले तेव्हा तेव्हा त्याचा आनंद उपभोगायला मिळाला. आणि एक महत्त्वाचे आज समजते आहे की या सर्व तपशिलातील सूक्ष्म असे काहीतरी माझ्या कवितेत तिच्या शक्तीप्रमाणे मिसळलेले आहे. झरा आठवणींचा हा इंदिरा संत यांचा लेख समाप्त.